वेलकम टू विटू अकॅडमी। मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझा जीके बद्दलचा मागील पेपरचा जो अनुभव आहे आणि जीकेचं प्रिपरेशन करताना विद्यार्थी कोणत्या चुका करतात त्याबद्दल सांगणार आहे। ठीक आहे। व नंतर आपण माझं जीके स्टडी मटेरियल संदर्भात काय रिकमेंडेशन असेल त्यावर बोलू। तर जे आता चॅनलवर नवीन असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। ठीक आहे। आता तुमच्यामधील बऱ्यापैकी लोकांनी माझा प्रिपरेशनचा व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये मी सांगितलं आहे मी कोणत्या लहानात लहान चुका केल्या ज्यामुळे माझं फक्त काही मार्कांमुळे सिलेक्शन राहिलं। आता जीके बद्दलही मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून डीपमध्ये बोलूया। ठीक आहे। चला आता मागील पेपरच्या अनुभवाबद्दल बोलायचं गेलं तर टेक्निकल सेक्शनचा ब्लंडर सोडला तर मी सांगेल फक्त जीके सेक्शनमुळे ही जी तुम्हाला रँक दिसते इथे ती येण्यास मदत झाली होती। तर जीके मध्ये माझी ॲक्युरेसी ही 95% प्लस होती। ठीक आहे। आता ही काय 1-2 महिन्याची किमया तर नक्की नव्हती। तर मी वर्षभरा आधीपासूनच सरळ सेवा एक्झामसाठी प्रिपरेशन करत होतो। तर मी कसा करायचो जीकेचं प्रिपरेशन, तर मी गुगल आणि यूट्यूबच्या मदतीने वीक वाईज आणि नंतर मंथ वाईज अशा नोट्स ह्या प्रिपेअर करायचो। ठीक आहे। आणि नंतर ते एक्झामच्या टाईममध्ये रिवाईज करायचो। ठीक आहे। आता आपण बघूया विद्यार्थी जीकेचं प्रिपरेशन करताना कोणत्या मोठ्या चुका करतात। तर पहिली मोठी चूक म्हणजे TCS जे प्रश्न विचारते तसेच प्रश्न IBPS सुद्धा विचारते ही असलेली विद्यार्थ्यांमध्ये असलेली मिसकन्सेप्शन। तर मी मागेही प्रिपरेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की IBPS चे प्रश्न हे TCS पेक्षा वेगळे असतात। ठीक आहे। पण माझ्या मताने ते TCS पेक्षा थोडे इझी असतात। ठीक आहे। पण कधी इझी असणार तुम्ही, तर तुम्ही ह्या प्रश्नांच्या दृष्टीने जर प्रिपरेशन केलं तर। आता दुसरी चुकी, तर चुकी म्हणणार नाही मी ह्याला, तर विद्यार्थ्यांना मिसलीड केल्यामुळे विद्यार्थी हे एक्झामशी निगडीत नसलेली माहिती बघण्यात टाइम वेस्ट करत आहेत। तर उदाहरणार्थ आता हे मी कशाबद्दल बोलतोय, तर खूप विद्यार्थी हे मुंबई महानगर परिसर जिओग्राफी किंवा BMC ऍक्ट अशा टॉपिकबद्दल माहिती किंवा व्हिडिओ हे यूट्यूबवर बघत आहेत। ठीक आहे। तर काही दिवसापूर्वी मी यूट्यूब स्क्रोल करताना मी बघितलं की काही मोठ्या क्लासेसच्या सरांनी ह्या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज आहेत। तर बघा असे कोणतेही प्रश्न हे विचारले जात नाहीत। तर अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे मुंबई परिसराबद्दल किंवा BMC ऍक्ट बद्दल प्रश्न कोण विचारते, तर TCS विचारते। आणि TCS कोणत्या एक्झाम कंडक्ट करते BMCच्या, तर लिपिक वगैरे अशा एक्झाम कंडक्ट करते। ठीक आहे। त्यामुळे अशा प्रकारची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये टाइम वेस्ट करणं तुम्ही टाळावं। ठीक आहे। आता दुसरा एक मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही यूट्यूबवर PYQ किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे अशा प्रकारचे व्हिडिओ बघणं टाळावं। ठीक आहे। कारण IBPS हे कुठलेही पेपर शेअर करत नाही, म्हणजे मागच्या वर्षाचे कोणतेही पेपर किंवा कोणतेही क्वेश्चन हे कोणाकडेही अवेलेबल नसतात। फक्त जे लोक एक्झाम ही देतात त्यांनाच फक्त माहिती असते की कुठल्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात। ठीक आहे। आता हे तुम्हाला मी का सांगितलं, तर व्हिडिओसाठी मी SEO करताना मला असं दिसण्यात आलं की विद्यार्थी हे BMC JEE संदर्भात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ही टर्म जास्त सर्च करत आहेत। ठीक आहे। त्यामुळे तेही मी तुमचं क्लिअर केलं। ठीक आहे। IBPS कुठलेही क्वेश्चन पेपर हे शेअर करत नाही TCS प्रमाणे। क्लिअर आहे। आता जीके साठी प्रिपरेशन करताना मी जीके साठी ह्या BMC ओरिएंटेड काही नोट्स बनवल्या आहेत ज्या की पेड आहेत। ठीक आहे। तर ह्याबद्दल मी नंतर बोलतो, पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बुक्स काही रेकमेंड करायची असतील करंट अफेअरसाठी तर मी ही बुक्स रेकमेंड करेल तुम्हाला। जर तुम्हाला मराठीतनं प्रिपरेशन करायचं असेल तर ही 2 बुक्स आहेत, अभिनव आणि सिम्प्लिफाईडचं। ठीक आहे। तर हे ह्याचा तुम्ही विचार करू शकता। ठीक आहे। आणि जर इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणार असाल तर त्यासाठी हे 3 बुक्स पिनॅकल, अरिहंत आणि दिशाचं हे तुम्ही रेफर करू शकता। ठीक आहे। आता ह्या 5 बुक्सच्या ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्याशी शेअर केल्या। ठीक आहे। आता माझ्या नोट्स व्यतिरिक्त आणि बुक्स व्यतिरिक्त तुम्ही करंटचा अभ्यास हा यूट्यूबच्या मदतीने सुद्धा करू शकतात। आता यूट्यूबवर खूप सारी अशी चांगली चॅनल्स आहेत ज्यांनी चांगले हे जीकेचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्ही तसंही प्रिपेअर करू शकता। ठीक आहे। आता आपण माझ्या नोट्सबद्दल बोलूया। ठीक आहे। आता ह्या नोट्समध्ये तुम्हाला मंथ वाईज मागील 10 महिन्याचं जीके हे भेटणार आहे। ठीक आहे। ते कुठून, तर मार्च पासून तुम्हाला डिसेंबर पर्यंत ह्या नोट्स ह्या भेटणार आहेत। फक्त ह्यामध्ये डिसेंबर महिन्याची जी नोट्स आहे ती जे विद्यार्थी ह्या नोट्स घेतील त्यांना मी हे नंतर पाठवेल। ठीक आहे। आता ह्या नोट्सचा एक स्क्रीनशॉट आहे। ठीक आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नानंतर हे आन्सर भेटतील, जेणेकरून तुम्ही जेव्हा रिवाइज करत असाल किंवा नोट्स प्रिपेअर करत असाल तेव्हा तुम्हाला कुठलीही मागची पानं पलटायची गरज नाही, तुम्हाला इथल्या इथे भेटून जाईल। ठीक आहे। आणि काही प्रश्नामध्ये
मी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ही शेअर केलेली आहे. ठीक आहे. आता ह्या नोट्सची किंमत किती आहे, तर ह्या नोट्सची किंमत ही खूपच मिनिमम ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि ती मी 3 पार्टमध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे. कुठले 3 पार्ट ते आता मी तुम्हाला सांगतो. तर बघा, ह्या नोट्सची ओरिजिनल किंमत ही 199 रुपीज आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ही 199 रुपीजमध्ये हवी असेल त्यांना पेमेंट करून हा स्क्रीनशॉट हा मला पुढे एक मी नंबर सांगेल त्यावर पाठवायचा आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला PDF स्वरूपात ती नोट्स ही सेंड करेल. ठीक आहे. आता जे विद्यार्थी ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्या विद्यार्थ्यांसाठी मी ही प्राइस अजून कमी केलेली आहे. तर तुम्हाला 149 मध्ये जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबचा स्क्रीनशॉट ह्या पेमेंटच्या स्क्रीनशॉट सोबत पाठवलात तर तुम्हाला ती 149 मध्ये भेटेल. ठीक आहे. आणि तिसरा ऑप्शन जो आहे तो 99 रुपीजचा. तर ही नोट्स 99 रुपीजमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब तर करायचाच आहे, पण तुम्हाला कमेंट सुद्धा करायची आहे व्हिडिओच्या खालती. ठीक आहे. आणि त्याचा स्क्रीनशॉटही तुम्हाला अशा प्रकारे मला ह्या 2 स्क्रीनशॉट सोबत पाठवायचा आहे. आता कमेंट ही तुम्हाला फक्त 2 ते 3 शब्दात करायची आहे. भल्या मोठी कमेंट कोणीही करायची नाही. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्ही जो हा पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवणार त्याच्यामध्ये हा UPI ट्रान्झॅक्शन ID हा विजिबल पाहिजे. ठीक आहे. हा दिसला पाहिजे मला, जेणेकरून तुमचा मी हा ट्रान्झॅक्शन ID व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर नोट्स ह्या पाठवेल. ठीक आहे. PDFच्या रूपात. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. तर एक विनंती दुसरी आहे की जे विद्यार्थी कॅपेबल आहेत तर प्लीज त्यांनी 199 रुपीजमध्ये नोट्स घेऊन चॅनलला किंवा मला सपोर्ट करा. कारण अनलाईक अदर युट्यूबर्स किंवा अदर अकॅडमी मी तुमच्याकडून काही मोठी अमाऊंट चार्ज करत नाही आहे. आणि मी तुमच्या इलेक्ट्रिकल संदर्भात जो कोर्स आहे तो सुद्धा फ्रीमध्येच कंडक्ट करत आहे यूट्यूबवर. तर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इलेक्ट्रिकल जो तुमचा टेक्निकल पार्ट आहे तो व्हिडिओ सुद्धा बघा. ठीक आहे. पुढे आता मी पेमेंट कसं करायचं ते सांगतो. ठीक आहे. तर तुम्हाला हा जो QR कोड दिसत आहे तो स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट केल्यानंतर मी जे तुम्हाला मागे स्क्रीनशॉट सांगितले ते तुम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचे आहेत. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की हा जो नंबर आहे त्यावर तुम्हाला कुठलाही टेक्स्ट किंवा कॉल करायचा नाही आहे. तुम्हाला ह्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेजेस करायचे आहेत. ते पण कुठले, तर तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट जे मी मागे सांगितले आहेत ते किंवा तुमचं नाव हे तुम्ही फक्त व्हॉट्सअप करू शकता. दुसरे कुठलाही मेसेज टाईप करायचा नाही, कारण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिप्लाय तिथे भेटणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जे काही क्वेरीज आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी प्रत्येक कमेंटला आन्सर करेल. तर इथे फक्त तुम्हाला ते स्क्रीनशॉटच पाठवायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे ते लवकरात लवकर रीड होतील आणि तुम्हाला जी तुमची PDF आहे ती डिलिव्हर होईल. ठीक आहे. आता दुसरं एक महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्ही पेमेंट केल्या तुम्हाला PDF ही लगेच डिलिव्हर करा सर, लगेच डिलिव्हर करा असं होणार नाही. ठीक आहे. मला पहिले तुमचं ट्रान्झॅक्शन हे व्हेरीफाय करावं लागेल आणि नंतर मी तुम्हाला जे काय आहे ते पाठवेल. त्यामुळे कदाचित तुम्हाला ती PDF मिळण्यात उशीरही होऊ शकतो, म्हणजे थोडं टाईम लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला तेवढा वेट करायचा आहे. पण मी 100% ज्यांचं ट्रान्झॅक्शन हे व्हॅलिड असेल त्यांना हे 100% पाठवणारच आहे. ठीक आहे. समजलं. आता काही डाऊट्स असतील तुमचे ते कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. मी परत एकदा क्लिअर करतो. पहिल्यांदा तुम्ही पेमेंट करा. पेमेंटचा ट्रान्झॅक्शन IDचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो स्क्रीनशॉट आणि दुसरे जे स्क्रीनशॉट मी सांगितले ते मागे ते तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. ठीक आहे. मग मी ते व्हेरीफाय करेल आणि काही वेळात तुमच्याकडे ह्या नोट्स येतील. ठीक आहे. आणि महत्त्वाचं, कोणीही ह्या नंबरवर पेमेंट नाही करायचं. हा नंबर फक्त कम्युनिकेशनसाठी आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या QR कोडवरच पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. समजलं. आता खूप विद्यार्थ्यांच्या मेकॅनिकलच्या सिलेबसबद्दल काही क्वेरीज होत्या. ठीक आहे. की मेकॅनिकलच्या सिलेबसचं काय करायचं सर, इलेक्ट्रिकलचं तर तुम्ही घेत आहात तर मेकॅनिकलचं काय. तर एक लक्षात घ्या, हे चॅनल मॉनिटाईज नसल्यामुळे यूट्यूब हे कुठलंही इन्कम सोर्स माझा नाही आहे. मी जो माझ्याकडे एक्स्ट्रा टाईम मला भेटत आहे त्यातून तुमच्यासाठी इलेक्ट्रिकलचे लेक्चर्स हे रेकॉर्ड करत आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे रिसोर्सेस कमी असल्यामुळे आणि मेकॅनिकलमध्ये माझी एक्सपर्टीज नसल्यामुळे मी काही तुमचे मेकॅनिकलचे लेक्चर्स हे घेऊ शकलो नाही, कारण एक व्हिडिओ प्रोडक्शनला थोडं टाईम लागतं. ठीक आहे. तर मेकॅनिकल संदर्भात मी तुम्हाला इतकंच गाईड करू शकतो की तुम्हाला काही बुक्स रेकमेंड करू शकतो. आणि मी मेकॅनिकलच्या काही नोट्स बनवत आहेत ह्या एक्झाम संदर्भातच, पण त्या नोट्स ह्या बनायला थोडा उशीर लागेल. त्यामुळे तुम्हाला मी कुठलंच प्रॉमिस हे आता करत नाही आहे की ह्या नोट्स ह्या बनून पूर्ण होतील. ठीक आहे. ह्याला थोडा उशीर होईल. आत्ताशी मी एका टॉपिकच्या नोट्स ह्या बनवलेल्या आहेत. ठीक आहे. तर बेस्ट आहे की तुम्ही काही बुक्स हे परचेस करू शकता आणि त्याच्या मदतीने मेकॅनिकलचा
अभ्यास करू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे. चला थँक्यू, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, जो की आपला इलेक्ट्रिकलचा पुढचा चॅप्टर असेल, इलेक्ट्रिकल मोटर्स. ठीक आहे, चला थँक्यू.